राधिकाच्या हातामध्ये सासूबाईंनी दिलेली यादी होती. ती यादी वाचून राधिका हैराण होत म्हणाली, आई, एवढे सर्व पदार्थ बनवण्यासाठी खूप वेळ जाईल. तुम्ही किती मोठी खाद्यपदार्थांची यादी बनवून दिली आहे, असे राधिका यादी पाहून आपल्या सासूबाईंना म्हणाली. ती यादी राधिकाच्या सासूबाई रात्रीपासूनच तयार करत होत्या, कारण आज त्यांची मुलगी नेहा माहेरी येणार होती. ती यादी पाहिल्याबरोबरच राधिकाचे डोके चक्रावून गेले. तेव्हा तिच्या सासूबाई म्हणाल्या, अर्धी तयारी तर मी तुला रात्रीच करायला सांगितली होती. दुपारच्या जेवणामध्ये मुगाची भाजी बनवायची आहे. ते तर तू भिजवून ठेवली आहेस. आता पटापट फोडणी द्यायला सुरुवात कर. मग इतर सर्व कामे सुद्धा हळूहळू होतील. तसेही तुला जेवण बनवण्याव्यतिरिक्त दुसरं कामच काय आहे? घराची साफसफाई करण्यासाठी तर कामवाली बाई येते. भांडी सुद्धा तुला घासायची नाहीत. आणि रोज रोज मी तुला एवढे सर्व पदार्थ बनवायला कुठे सांगते? आज तुझी नणंद येणार आहे, म्हणून मी तुला हे सर्व पदार्थ बनवायला सांगत आहे. राधिका म्हणाली, आई, पण ताई एवढे सर्व पदार्थ खातील का? तुम्ही जेवढे पदार्थ तुम्ही बनवायला सांगत आहात त्यावर राधिकाच्या सासूबाई म्हणाल्या, मुलगी आणि जावई जेव्हा घरी येतात ना, तेव्हा जेवणाचं टेबल पूर्णपणे भरलेलं दिसायला हवं. तेव्हा त्यांना चांगलं वाटतं. बाजारातून सुद्धा मी खूप सारी मिठाई मागवली आहे. घरी तुला कुठे काय जास्त बनवावे लागत आहे? आमच्या वेळी तर नणंद यायची तेव्हा आम्हाला किचन मधून बाहेर पडायला सुद्धा वेळ मिळत नसायचा. आणि तू इथे कशासाठी आली आहेस? तुझं काम काय आहे? जर तू जेवण सुद्धा बनवणार नसशील तर तुझे या घरात कामच काय आहे? तसेही तुला सर्व पदार्थ थोडे थोडेच तर बनवायचे आहेत. मी कुठे तुला सर्व वस्तीतील लोकांचं जेवण बनवायला सांगत आहे. 4-5 लोकांचे जेवण तू बनवू शकत नाहीस का? लग्न ठरवताना तर तुझे वडील म्हणत होते की तू खूप चप्पळ आहेस, त्यामुळे आता तू तुझी चप्पळता दाखव. राधिका काही बोलायच्या अगोदरच शेजारी राहणाऱ्या कमला काकी घरात आल्या. तेव्हा सासूबाई त्यांच्यासोबत बसून गप्पा गोष्टी करू लागल्या आणि सुनेला म्हणाल्या, सुनबाई, पटकन आमच्यासाठी चहा बनवून दे आणि भजी तळून दे. राधिका परेशान झाली. अगोदरच किती पदार्थ बनवायचे काम चालू होते, त्यात सासूबाई अजून चहा आणि भजी बनवायला सांगत होत्या. असो, राधिकाने किचन मध्ये जाऊन पटकन चहा केला आणि भजी तयार केली. त्यानंतर राधिकाने साडीचा पदर कमरेभोवती गुंडाळला आणि सासूने दिलेल्या यादीनुसार खाण्यापिण्याचे पदार्थ तयार करू लागली. राधिका आता एवढी व्यस्त होती की शेजारच्या कमला काकी कधी गेल्या तिला माहीतच पडले नाही. थोड्या वेळातच दरवाजाची बेल वाजली. राधिकाने जाऊन दरवाजा उघडला तर समोर तिची नणंद नेहा एकटीच उभी होती. नेहाला एकटी आलेली पाहून राधिका हैराण होऊन म्हणाली, अहो ताई, भाऊजी कुठे आहेत? नेहा म्हणाली, वहिनी, त्यांना ऑफिसमध्ये महत्वाचं काम असल्या कारणाने त्यांची सुट्टी कॅन्सल झाली, म्हणून मी एकटीच आली आहे. तेवढ्यात सासूबाई पुढे येऊन त्यांनी लगेचच आपल्या मुलीला मिठी मारली आणि राधिकाला म्हणाल्या, आता तू इथेच उभी राहून बोलत राहणार आहेस का? जा माझ्या मुलीसाठी किवीचा ज्यूस बनवून घेऊन ये आणि सोबतच गरमागरम भजी तळून आण. तेव्हा राधिकाची नणंद नेहा म्हणाली, नको वहिनी, आता मी भजी खाणार नाही. तू फक्त माझ्यासाठी थोडा ज्यूस घेऊन ये. मला खूप तहान लागली आहे. राधिका हसत म्हणाली, हो ताई, लगेचच ज्यूस घेऊन येते. राधिकाने ज्यूस अगोदरच बनवून फ्रीजमध्ये ठेवला होता. ती किचन मध्ये आली आणि पटकन ज्यूसचा ग्लास घेऊन बाहेर आली. ज्यूस पिता पिता दोघी मायलेकी गप्पा गोष्टी करू लागल्या. तेव्हा राधिका सुद्धा त्यांच्या समोरच्या सोफ्यावर बसली, कारण किचन मध्ये काम करून तिला खूप घाम आला होता. म्हणून ती विचार करत होती की फॅनच्या थंड हवेखाली थोडा वेळ बसूया, म्हणजे घाम सुकेल. पण तिच्या सासूबाई लगेचच तिच्यावर रागवत म्हणाल्या, अगं, तू इथे आता का बसली आहेस? दुपारच्या जेवणाची तयारी कोण करेल? पटकन जेवण तयार करून घे. राधिका सकाळपासून किचनमध्ये काम करत होती, त्यामुळे आता तिला खूप थकवा आला होता. पण तरी सुद्धा सासूबाई म्हणाल्या म्हणून ती जेवणाची तयारी करण्यासाठी किचनमध्ये गेली. जेवण बनवता बनवता राधिकाची अवस्था अजूनच खराब झाली होती. सर्वांचं जेवण झाल्यानंतर तिला झोप येत होती. पण सासूबाई म्हणाल्या, जाऊन किचन आवरून घे, नाहीतर संध्याकाळचा चहा नाश्ता करायला अडचण होईल. राधिका लगेच किचनमध्ये गेली. तेवढ्यातच तिची नणंद आणि सासूबाई तिच्या रूम मध्ये जाऊन एसी लावून आराम करू लागल्या, कारण सासूबाईंच्या रूम मधला एसी खराब झाला होता आणि संध्याकाळपर्यंत ती एसी रिपेअर करण्यासाठी माणूस येणार होता. अर्ध्या तासाने राधिका किचन मधील काम आवरून हॉलमध्ये आली आणि तिने पाहिलं तर तिच्या सासूबाई सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होत्या. म्हणून राधिका आपल्या रूमकडे जाऊ लागली. तेव्हा सासूबाईंनी तिला थांबवली आणि म्हणाल्या, अगं सुनबाई,
तुझी नणंद तुझ्या रूम मध्ये आराम करत आहे. तिला झोप आली आहे, त्यामुळे तू आता रूम मध्ये जाऊ नकोस. तोपर्यंत तू टेरेसवर जाऊन कुरडया तयार कर. तुझी नणंद जाताना कुरडई सोबत घेऊन जाईल. सकाळपासून एवढ्या गरमीमध्ये एवढे सर्व पदार्थ बनवून राधिकाची कंबर ताठ झाली होती. त्यामुळे राधिकाची थोडा वेळ आराम करण्याची इच्छा होत होती. म्हणून राधिका आपल्या सासूबाईंना विनंती करत म्हणाली, आई, प्लीज मला सुद्धा थोडा वेळ आराम करू द्या. माझी कंबर खूप दुखत आहे. तुम्ही माझ्याच रूम मध्ये मला जाण्यापासून का थांबवत आहात? राधिकाची सासू म्हणाली, तुझा रूम याचा काय अर्थ आहे? हे घर तुझे नाही, त्यामुळे तुझ्या मनाला येईल तसे तुला वागता येणार नाही. मी जे सांगेन तेच तुला करावे लागेल. राधिका हैराण होत म्हणाली, आई, तुम्ही हे काय बोलत आहात? हे घर माझं नाही का? तिची सासू रागातच दात ओठ आवळत म्हणाली, हो, हे घर तुझे नाही आहे. हे घर फक्त माझ्या मुलीचे आहे. अगं, घर तर फक्त नंदेचे असते, सुनेचे तर फक्त किचन असते. सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्याबरोबर राधिका सुन्न झाली होती. आता राधिका विचार करू लागली होती की सासूबाईंना कशा प्रकारे अद्दल घडवावी. तिची सासू रागातच म्हणाली, आता अशी उभी राहून माझ्याकडे काय पाहत आहेस? जा, जाऊन आराम कर. आता मात्र राधिका रागातच म्हणाली, नाही आई, माझी कंबर खूप दुखत आहे, त्यामुळे मी अगोदर आरामच करेन. भले तुम्ही ही गोष्ट मान्य करत नसाल की हे घर माझं आहे, परंतु सुरुवातीपासूनच मी हे घर माझं मानलं आहे. तेव्हा तिची सासू रागातच म्हणाली, अरे, हिची हिंमत तर बघा. इथे येऊन तुला असे किती महिने झाले आहेत ग, आणि तू तर घरावर अधिकार गाजवण्याचे स्वप्न पाहत आहेस. सुनबाई, असे समजू नकोस की माझ्या मुलाचे तुझ्या बरोबर लग्न करून तुला या घरात घेऊन आली आहे याचा अर्थ तू आमच्या घरावर तुझा राज करशील. या घरावर सर्वात पहिला अधिकार माझ्या मुलीचा आहे. राधिका शांतपणे म्हणाली, आई, मी नकार देत नाही. हे घर ताईचे सुद्धा आहे आणि माझेही आहे, त्यामुळे मला सुद्धा आराम करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी कोणी या घरातील कामवाली नाही, त्यामुळे तुम्ही दिवसभर काम सांगत राहाल आणि मी काम करत राहीन. राधिकाची सासू म्हणाली, तुझी जीभ तर खूपच चालू लागली आहे. असे थोडीच असते, घरामध्ये फक्त सासूचेच चालते. सासूने एकदा सांगितले की तुला काम करायचं आहे म्हणजे गपचूप जाऊन तुला काम करायचं आहे. तू आराम नंतर कर. तोपर्यंत माझी मुलगी उठेल तेव्हा. राधिका म्हणाली, ठीक आहे आई. मग ताई उठण्या अगोदर मी त्यांच्या सासरी फोन करते आणि त्या लोकांना सुद्धा सांगते की सुनेचे फक्त किचन असते, घर तर नंदेचे असते. तिकडे सुद्धा ताईची ननंद आहे, त्यामुळे त्यांच्या नंदेला सुद्धा त्या घरावर पूर्ण अधिकार मिळायला हवा. ताई तर नेहमीच सासरचे गुणगान गात असतात की माझ्या सासरची माणसे खूप चांगली आहेत. ती मला पूर्ण मान सन्मान देतात. त्या पूर्ण हक्काने त्यांच्या सासरी राहतात. पण त्या लोकांना सुद्धा समजायला हवे ना की नेहाताईंचा त्या घरावर कोणताच अधिकार नाही. त्यांच्यासाठी तर फक्त किचन आहे. एवढं बोलून राधिकाने आपला फोन उचलला. तेवढ्यातच तिच्या सासूबाईंचे कपाळ घामाने भिजले. त्या लगेचच म्हणाल्या, अगं सुनबाई, तू हे काय करत आहेस? माझ्या मुलीच्या सासरी फोन करून तू तिचं सासर उद्ध्वस्त करायला निघाली आहेस का? तेव्हा राधिका म्हणाली, माझं सासरचं घरही उद्ध्वस्त झालंय. ज्या घरात माझा हक्क नाही, मी थकूनही थोडी विश्रांती घेऊ शकत नाही, हे घर माझ्यासाठी नाही. मग मी या घरातील मुलीच्या सासरच्यांना संपूर्ण सत्य का सांगू नये? असं म्हणत तिने मोबाईलचा लॉक उघडला. तेव्हा सासूबाई घाबरल्या आणि म्हणाल्या, थांब सुनबाई, तू हे काय करत आहेस? हे बघ, असं करू नकोस. माझी मुलगी तिच्या सासरच्या घरी खूप आनंदाने राहते. तुला तिचा आनंद पाहवत नाही का? राधिका हसत म्हणाली, आई, तुमच्या मुलीने सुखाने जगावे असे तुम्हाला वाटते, मग तुम्ही तुमच्या सुनेला सुखाने का राहू देत नाही? तुम्ही मला इतका का त्रास देता? जर लग्नानंतर या घराची सर्व कामे माझी असतील तर हे घर माझे का नाही? तुम्ही फक्त किचनलाच माझे का म्हणत आहात? मी इथे फक्त स्वयंपाकघराचं काम करायला आली आहे का? आता सासूबाईंकडे याचं उत्तर नव्हतं. सासूबाई हळूच म्हणाल्या, सुनबाई, मला माफ कर, पण प्लीज माझ्या मुलीच्या सासरी फोन करून काही सांगू नकोस, नाहीतर तिचा हसता खेळता संसार उद्ध्वस्त होऊन जाईल. राधिका काही विचार करत म्हणाली, आई, तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे, पण यापुढे तुम्ही माझे सासर सुद्धा अशाच प्रकारे बनवा. त्यामुळे मी सुद्धा खूप आनंदाने हसत खेळत माझा संसार करू शकेन. नाहीतर मला ताईच्या सासरी फोन करायला वेळ लागणार नाही. आता सासूबाई स्वतःच जाळ्यात अडकल्या होत्या, त्यामुळे त्या काय बोलणार होत्या? त्या लगेचच म्हणाल्या, ठीक आहे सुनबाई, तू तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम करू शकतेस. मी जाऊन नेहाला उठवते. मी माझ्या रूम मध्ये येऊन आराम करेल. राधिका म्हणाली,
नको आई, ताई आराम करत आहेत तर त्यांना आराम करू द्या. ताई माझ्या रूम मध्ये आराम करत आहेत. त्याने मला कोणतीच अडचण नाही. फक्त तुम्ही मला माझ्याच रूम मध्ये जाण्यापासून रोखत होतात, ही गोष्ट मला आवडली नाही. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, हे बघ सुनबाई, माझ्याकडून चुकी झाली, पण आता गोष्ट जास्त वाढवू नकोस. जा, तू सुद्धा आराम कर. एवढं बोलून सासूबाई त्यांच्या रूम मध्ये निघून गेल्या. तेव्हा राधिका स्मित हास्य करत तिच्या रूम मध्ये पोहोचली. राधिकाची नणंद नेहा गाढ झोपेत होती, त्यामुळे राधिकाने तिला उठवली नाही. एका बाजूला अंथरूण टाकून ती तिथेच झोपली. आता एसीच्या थंडगार हवेमध्ये राधिकाला लगेच झोप लागली. तिचा डोळा कधी लागला तिला समजलेच नाही. जेव्हा ती झोपून उठली तेव्हा राधिकाला एकदम फ्रेश वाटत होते. आज तिने स्वतःसाठी आवाज उठवला होता आणि सासूबाईंना सांगितलं होतं की हे घरही माझं आहे. त्यामुळे तिचं मन खूप हलकं झाल्यासारखं वाटत होतं. मित्रांनो, सुनेला फक्त स्वयंपाकघर तुझं आहे असं सांगितल्यावर कुणालाही वाईट वाटेल. अशा परिस्थितीमध्ये राधिकाने आपल्या सासूबाईंना दिलेलं उत्तर योग्य होतं का, याविषयी आपलं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि जर काही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.